सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ओबीसी समन्वय समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत। नीट पेपर फुटीस जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी 21 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर अमर होऊन उपोषणास बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास ओबीसी समन्वय समितीने समर्थन दर्शविले आहे। ओबीसीचा नेता राष्ट्रसंघाचा राष्ट्रीय सचिव आहे। या देशामध्ये शिक्षण पद्धतीवरच एक प्रकारे अन्याय होत आहे। या देशामध्ये गोरगरिबाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून शिक्षणाच्या सुविधा घटनेनुसार मिळालेल्या आहेत। मुलं वरच्या पदावर जाण्यासाठी प्राथमिक अभ्यास करत आहेत, शेती विकत आहेत, पण ते अभ्यास करत आहेत आणि चांगल्या प्रकारचे गुणवान आहेत। पण त्या गुणवान विद्यार्थ्याला डावलण्यासाठी प्रस्थापित लोकांनी पेपर फोडून आपले पोरं वर पाठवत आहेत। म्हणजे ह्या लोकशाहीमध्ये फार मोठ्या प्रमाणे ह्या अन्याय होत आहे शिक्षण पद्धतीमध्ये। आणि ही पद्धत जो शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा दिला पाहिजे। तो शिक्षण मंत्री असताना असा पेपर कसा फोडतो? म्हणून सोनम आपले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषणा बजावतो। सामाजिक कार्यकर्ता, पारितोषिक मिळालेला कार्यकर्ता 20 दिवसापासून बसलेला आहे, पण सरकार तिकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीये। म्हणजे उपोषण अहिंसक मार्गे कायद्यानं आणि मार्गानं जर उपोषण करत असेल तर त्याला बातचीत करायला वेळ नाही सरकारला। उलट त्याला जबरदस्ती मिलिटरी लावून, पोलीस लावून, पडदे लावून दवाखान्यात ऍडमिट जबरदस्ती केलेला आहे। केले आज जो मोर्चा होता त्या मोर्चासाठी लाखो लोक पोरं तिथं विद्यार्थी जमलेले आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत। तिथं कोणी तरुण नाही, पक्ष नाही, काही नाही, पण त्यांचा मोर्चा सुद्धा परवानगी न देता मोडून काढण्याची लाठीचार्ज केलेला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी, ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी, या सरकारला उलटून पाडण्यासाठी तरुणाला प्रेरणा मिळावी आणि या सरकारचा निषेध व्हावा म्हणून आम्ही आज कलेक्टरला ओबीसी समन्वय समितीच्या वतीनं निवेदन दिले। निवेदन त्यांना कॅन्सल केली, हे निवेदन त्यांनी वरी पाठवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। हे जर झालं तर पुढची भूमिका ओबीसीनं किंवा इथल्या सगळ्या उपेक्षित समाजाने एकत्र येऊन फार मोठं आंदोलन उभा करणार आहोत आणि हे आंदोलन असं राहील, हे सरकार बेस्थिराक होईल अशा प्रकारचं आंदोलन।